हा खूप छान प्रॉब्लेम आहे. अ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम ए बलून दॅट इज 40 meters above the ground and rising at 10 meters per second. How much time does the ball take to hit the ground? How high does the ball go? Take G is equal to 10 meters per second square. तर प्रॉब्लेम नीट वाचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा आणि सॉल्व केल्यानंतर किंवा सॉल्व करता आला नाही दोन्हीपैकी काही झालं तरी पुन्हा हा व्हिडिओ पहा. तोपर्यंत आधी तुम्हीच पहिल्यांदा हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, तर आपण ह्याचा स्केच करू. हा बलून आहे तर मी एक थोडासा वेगळा कलर घेतो. ओके, तर बलून मी असा दाखवतो इथे. हा समजा सॉरी so we should draw a better. असा जो बलून असतो ज्याच्यामध्ये हा असा बलून आहे समजा. तो बलून आणि त्या बलूनमधून एक बॉल टाकला आहे आणि तो बलून चालला आहे, वर चाललेला आहे. तो बलून चालला आहे, व्हेलॉसिटी त्या बलूनची आहे 10 meters per second. त्याची व्हेलॉसिटी आहे 10 meters per second. या व्हेलॉसिटीने वर चालला आहे आणि तो जेव्हा जमिनीपासून, त्याला आपण जमीन दाखवू, ही जमीन आहे, या जमिनीपासून तो जेव्हा 40 मीटर अंतरावर आहे, 40 मीटर अंतरावर असताना एक बॉल टाकलेला आहे. द बॉल इज ड्रॉप्ड. बॉल असा खाली फेकला नाही आहे किंवा वरही टाकलेला नाही, तो इट इज जस्ट ड्रॉप्ड. हे लक्षात घ्या. समजा एक एक भिंत आहे किंवा एक कठडा आहे. त्या कठड्यावरून तुम्ही जर बॉल असा सोडलात, फक्त ड्रॉप केलात, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल. का बरं? कारण तो कठडा स्टेशनरी आहे. त्याच्यावर तुम्ही उभे असाल तरी तुम्ही स्टेशनरी असाल आणि तिथून तुम्ही ड्रॉप केला म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. पण इथे तसं नाही आहे. का नाही आहे? कारण बलून जो आहे तो बलून चालला आहे एका व्हेलॉसिटीने. ती व्हेलॉसिटी आहे 10 meters per second. ती वर चाललेला आहे. त्यामुळे हा जो बॉल आहे, समजा इथे हा बॉल आहे आणि तो बॉल ड्रॉप जरी केला असला तरीसुद्धा तो बॉल जो आहे, मी थोडासा तो बॉल लांब दाखवतो म्हणजे आपल्याला डायग्राम काढायला, पण तो बलूनमधून सोडलेला आहे, लक्षात घ्या. हा बलूनमधून सोडला आहे आणि तो जरी ड्रॉप जरी केला असला तरी त्याची देखील व्हेलॉसिटी ही बलूनसारखीच असणार आहे. म्हणजे बलूनच्या इतकीच असणार आहे. ती असणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणून मी त्याला 10 म्हणतो आहे, 10 meters per second. तो 10 meter per secondने बॉल असा वर जाणार आहे, हे आपण इथं लक्षात घेऊया. म्हणजे तो बॉल हा लगेच खाली यायला सुरुवात होणार नाही, कारण त्याला इनिशियल व्हेलॉसिटी बलूनसारखी असणार आहे. त्यामुळे तो बॉल देखील वर जाईल आणि मग तो खाली येणार आहे. हे आपण इथे पाहायला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला काय आणखीन दिलं आहे? आपल्याला दिलं आहे की ॲक्सेलरेशन जे आहे ते 10 meters per second square आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन हे डाऊनवर्ड असतं, तर ते 10 meters per second square आहे आणि दॅट इज डाऊनवर्ड. आता आपण काही कन्व्हेन्शन्स लक्षात घेऊ. कन्व्हेन्शन्स म्हणजे आपण ठरवू कन्व्हेन्शन. आपण असं म्हणू की अपवर्ड हे वर जाणं म्हणजे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. तुम्ही उलटंही करू शकता, पण इथे आपण कन्व्हेन्शन असं ठरवू की अपवर्ड इज पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. म्हणजे अर्थातच ॲक्सेलरेशन हे डाऊनवर्ड असल्यामुळे ते निगेटिव्ह होणार आहे, म्हणून मी इथे -10 केलं, इथे हे मायनस केलं इथे. आणि हे यू इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ती काय असेल? आता ती असणार आहे, ती होईल +10. इथे मी दाखवतो, ती होईल यू इज +10 10 meters per second. आणि तो बॉल कसा जाईल? का बॉल जो आहे तो वर चाललेला आहे. पहिल्यांदा 10 meters per secondनी तो बलूनमधून सोडला आहे आणि कारण बलूनचीच व्हेलॉसिटी ती आहे. तो असा वर जाईल, एका कुठल्या तरी हाईटला पोचेल समजा, आणि त्या हाईटला पोचल्यानंतर तो पुन्हा तो असा खाली येईल. आणि मग तो जमिनीवर लागेल. म्हणजे बॉल सुरुवातीला असा वर जाईल, मग त्याला पॉईंट आपण समजू की तो पॉईंट एक पी पॉईंट असं धरू. हा पहिला पॉईंट ए, ग्राउंडला पोचताना तो पॉईंट बी असं म्हणू. म्हणजे एपासून निघाला बॉल, तो पीला गेला, पीपासून पुन्हा खाली आला. पण लक्षात घ्या, ए टू पी आणि पी टू बी ही एकच लाईन आहे. मी फक्त ते वेगळ्या दाखवल्यात. ए टू पी हा पाथ आणि
पी टू बी हा पाथ थोडासा वेगळा दाखवला, पण खरं तर तो एकाच लाईनवरचा पाथ आहे. वर जाणं आणि खाली जाणं हे रेक्टिलिनियर मोशन आहे. सरळ रेषेमध्येच होतं, त्याच रेषेमध्ये बॉल खाली येणार आहे. पण मी फक्त क्लॅरिटीसाठी थोडं वेगळं दाखवलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला विचारलं आहे काय की पहिला प्रश्न असा आहे की तो बॉल खाली पोचायला किती वेळ लागेल. आता बघा, खाली पोचायला बॉल तो आधी वर जातो आहे आणि पुन्हा खाली येतो आहे. मग आपल्याला आपण असं याच्यामध्ये दोन मोशन्स बघू शकतो की ए टू पी एक मोशन आहे आणि पी टू बी मोशन आहे. पण असं करायचं कारण नाही. आपल्यासाठी ही रेक्टिलिनियर मोशन असल्यामुळे कुठलेही दोन पॉईंट घेऊ शकतो आपण. ए आणि बी डायरेक्टली घेऊ शकतो की आणि तो वर जातो आहे, पीला जातो आहे, ह्याच्याकडे पूर्णपणे आपण ते इग्नोर करू शकतो. आणि हीच त्या कायनेमॅटिक इक्वेशनची स्ट्रेंथ आहे. म्हणजे आपल्याला एची व्हिलॉसिटी दिली आहे, इनिशियल व्हिलॉसिटी 10 मीटर्स पर सेकंड. बीची व्हिलॉसिटी दिलेली नाही आहे. तर बीची व्हिलॉसिटी काय आपल्याला माहीत नाही आहे, ती काढायची आहे की नाही आपण नंतर ठरवू. पण आपल्याला बेसिकली काय काढायचं आहे की बॉल हा एपासून बीपर्यंत जायला किती वेळ लागला. आता बॉल एपासून पीला गेला, पीपासून नंतर बीला आला, ह्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. आपल्याला एची व्हिलॉसिटी पाहिजे, बीची व्हिलॉसिटी पाहिजे, ॲक्सलरेशन पाहिजे. आणि असं असेल तर आपल्याला काढता येऊ शकेल. आता बीची काही व्हिलॉसिटी आपल्याकडे नाही आहे, पण एची व्हिलॉसिटी आहे का, तर आहे. 10 मीटर्स पर सेकंद आहे. पण आणि आपल्याला टाईम काढायचा आहे. पण आपल्याला ॲक्सलरेशन माहिती आहे बॉलचं, ते आहे -10 मीटर्स पर सेकंड. हे बघा, हे -10 मीटर्स पर सेकंड हे ॲक्सलरेशन आहे. म्हणजे ॲक्सलरेशन आहे, इनिशियल व्हिलॉसिटी आहे. आणि एवढ्या दोन गोष्टी असतील तर टाईम काढता येईल का. तर तुम्ही इथे बघा 4 इक्वेशन्स मी लिहिलेली आहेत. ती 4 इक्वेशन्स ही कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत, ती तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. आणि तुमच्या लक्षात असतातच, पहिली 3 असतात, शेवटचं चौथं तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यातलं तिसरं इक्वेशन बघा, एस इज इक्वल टू, इथे मी मार्क केलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता एस आपल्याला माहिती आहे का, तर एस आपल्याला माहिती आहे. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. बॉल एपासून बीपर्यंत जातो म्हणजे डिस्प्लेस किती होतो, तो एपासून पीला जातो, पीपासून बीला येतो, ते ठीक आहे. पण मुळात ए टू बी जातो आहे म्हणजे तो खाली जातो आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे, ही 40 मीटर्स डाऊनवर्ड आहे. बघा, ही एला इथे आहे आणि असा तो खाली चाललेला आहे बेसिकली. म्हणजे वर जाऊन खाली येतो आहे. पण नेट डिस्प्लेसमेंट काय आहे, ती डिस्प्लेसमेंट म्हणजे वर हा जो ए टू पी, पी टू बी असं टोटल काढलं तर तो डिस्टन्स होईल. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन बॉलची बी आहे, इनिशियल पोझिशन ए आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही 40 मायनस आहे, म्हणजे -40 आहे. ही जी डिस्प्लेसमेंट इथे दाखवली आहे ती आपण, ही खाली जातो आहे, बॉल जो जातो आहे तो फक्त असा खाली जातो आहे आणि तो खाली जातो आहे, तो -40 जातो आहे, कारण खाली जातो आहे एवढंच. सो एस इज इक्वल टू -40 हेही आपल्याला माहिती आहे. जर एस इज इक्वल टू -40 माहिती आहे, ए माहिती आहे, इनिशियल व्हिलॉसिटी माहिती आहे, तर तुम्ही बघा थर्ड इक्वेशन मी जे दिलं इथे, हे इक्वेशन अंडरलाईन केलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे इक्वेशन वापरून त्याच्यामध्ये एस माहिती आहे 40 आहे, -40 आहे, ए -10 आहे, यू 10 आहे, तर तुम्ही टी काढू शकता. फक्त याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. आणि तुम्ही अर्थातच तसं करू शकता. पण तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन टाळायचं असेल ना, तर तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की तुम्ही हा जो व्हिलॉसिटी काढा, ही व्हिलॉसिटी काढली, ही इनिशियल व्हिलॉसिटी माहिती आहे, फायनल व्हिलॉसिटी माहिती आहे, बरोबर आहे. आणि तर व्हिलॉसिटी काढली तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, या इक्वेशननी आपण टाईम काढू शकतो. आणि फक्त त्याच्यासाठी 2 स्टेप्स लागतील. म्हणजे आपल्याला मी इथं क्लिअर करतो. समजा आपल्याला हे वापरायचं नाही आहे, हे इक्वेशन वापरायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर आपण दुसरा मार्ग काढूया की आपण ही जी व्हिलॉसिटी, ती व्हिलॉसिटी काढायची. ती व्हिलॉसिटी आपण समजा काढली तर पुढचं आपलं इक्वेशन काय येईल, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आणि व्ही काय आहे इथे, व्ही आपल्याला काढलेलं असेल. यू काय आहे, यू इज 10 मीटर प्लस 10 मीटर्स पर सेकंड. ए काय आहे, ए इज -10, कारण ॲक्सलरेशन डाऊनवर्ड आहे. आणि मग टी काढायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला फक्त व्ही काढायचं आहे पहिल्यांदा. तर व्ही कसं काढायचं आपण, तर व्ही काढण्यासाठी आपण पुन्हा दुसरं इक्वेशन घेऊ, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि हे इक्वेशन मी इथे घेतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि याचा अर्थ व्ही स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. व्ही स्क्वेअर म्हणजे विथ वॉट व्हिलॉसिटी इट इज हिटिंग द ग्राउंड, दॅट इज व्हिलॉसिटी. आफ्टर हिटिंग द ग्राउंड व्हिलॉसिटी 0 होणार आहे, पण विथ वॉट व्हिलॉसिटी, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी जस्ट बिफोर हिटिंग द ग्राउंड. सो व्ही व्हिलॉसिटी काढायची आपल्याला. यू स्क्वेअर हे बघा, इनिशियल व्हिलॉसिटी 10 आहे, सो इट इज 10 स्क्वेअर प्लस 2. ॲक्सलरेशन आपण मगाशी पाहिलं डाऊनवर्ड आहे, म्हणजे -10 आहे ते. आणि एस काय आहे,
बघा एस इज -40, हे लक्षात घ्या. एस इज इक्वल टू -40, कारण तो खाली येतो आहे बॉल 40 मीटर्सनी. सो दिस इज -40. म्हणजे हे जर तुम्ही केलं तर -10 इंटू -40 इज 400 प्लस 400 प्लस 400 इंटू 2 800. हा 100 10 स्क्वेअर प्लस 800. दिस विल बी 900. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 900. याचा अर्थ इथे बघा व्ही इज इक्वल टू रूट ऑफ 900 आणि दॅट इज गोइंग टू बी प्लस ऑर मायनस 30 मीटर्स पर सेकंड. आपलं करेक्ट आन्सर काय आहे? -30. का बरं? कारण आपल्याला माहिती आहे की पॉईंट बीला जेव्हा बॉल पडतो आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी डाऊनवर्ड आहे. सो व्ही इज डाऊनवर्ड आणि आपण डाऊनवर्डला निगेटिव्ह घेतलं आहे म्हणून आपलं व्ही इज इक्वल टू -30. आता व्ही -30 कळल्यानंतर आपण आता हे इक्वेशन वापरू शकतो. हे इक्वेशन राईट, हे इक्वेशन वापरू शकतो आणि या इक्वेशनमधून आपण आता टाईम काढू शकतो. बघा आता इथे व्ही काय आहे इथे आपण टाकू. व्ही इज -30, यू इज +10 प्लस ॲक्सेलरेशन इज -10 आणि हे टी. आता सायन्स फार महत्त्वाचे आहेत कारण नाहीतर टी तुमचं निगेटिव्ह येईल, याचा अर्थ चुकलं कुठतरी. तर आता बघा -10t इज इक्वल टू -40. मी -10t डावीकडे घेतला आणि -10t इकडे उजवीकडचा तसाच ठेवला पण 10 इकडे घेतला आणि सो टी इज इक्वल टू -40 बाय -10 इज 4 सेकंड्स. सो टाईम किती लागला? 4 सेकंड. म्हणजे बॉल ए पासून, इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, बॉल ए पासून पीला गेला, पी पासून बीला आला, पण या सगळ्याला लागलेला टाईम 4 सेकंद आहे. आपण ए टू बी डिस्टन्स आणि पी टू बी डिस्टन्स असं टोटल डिस्टन्स घेतलं नाही, आपण फक्त डिस्प्लेसमेंट घेतलेली आहे. ए पासून बीला गेला हे याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. अल्टिमेटली बॉल कुठे आलेला आहे तर बीला आला आहे. इनिशियल कुठे होता? एला होता. म्हणजे बॉल खाली गेला आहे किती? 40ने. दॅट इज डिस्प्लेसमेंट -40. तेव्हा ही कायनॅमेटिक इक्वेशनची स्ट्रेंथ आहे की तुम्ही ए टू डिस्टन्स किती ट्रॅव्हल केल्याची संबंधच नाही आहे. फक्त तुम्ही डिस्प्लेसमेंट काढा, तुम्हाला त्या टोटल डिस्टन्सला ट्रॅव्हल करायला लागणारा असा टाईम मिळणार आहे. आणि हा मुद्दा तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला पहिलं उत्तर आलं की टाईम इज 4 सेकंड. आता पुढचं काय आपलं? पुढचं विचारलं आहे की बॉल किती हाईटवर गेला. म्हणजे काय तर हे बघा की ही हाईट आहे ना बॉलची, पॉईंट पीला गेला बॉल, पॉईंट पीला, म्हणजे ही हाईट किती आहे हे टोटल हाईट आपल्याला विचारली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की ही टोटल हाईट आपल्याला विचारली आहे. दिस इज एच, ही आपल्याला काढायची आहे. पण ही काढायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की इथून म्हणजे ए टू बी हे अंतर आपल्याला माहिती आहे 40 आहे. म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं आहे, त्याला समजा एक्स असं म्हणू. म्हणजे बॉल हा ए पासून पीपर्यंत, याला मी पॉईंट पी म्हटलं, थोडंसं क्लिअर करतो. इथे मी त्याला पॉईंट पी म्हणतो. ए टू पी बॉल जेव्हा जातो आहे त्याची डिस्प्लेसमेंट आहे एक्स. ती डिस्प्लेसमेंट तुम्ही काढलीत तर आपल्याला 40 + x इज इक्वल टू एच हे कळेल. बरोबर आहे. मग आपण काय करूया, ए आणि पी या ट्रॅव्हलसाठीचं एक इक्वेशन वापरू. एची आपल्याला काय काय माहिती आहे बघा. ए म्हणजे आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे. पीला काय व्हेलॉसिटी आहे बॉलची? पॉज करा आणि उत्तर द्या. पॉज व्हिडिओ करा, उत्तर तयार ठेवा आणि पुन्हा प्ले करा. तर पीला बॉलची व्हेलॉसिटी असणार आहे 0, कारण तो मॅक्सिमम हाईटला गेलेला आहे. त्यानंतर तो टर्न होऊन खाली येणार आहे, पण त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी पीला 0 असणार आहे. मग आता आणि ए आणि पीमध्ये आपण इक्वेशन वापरू शकतो. आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, पीची व्हेलॉसिटी माहिती आहे, आपल्याला एक्स काढायचं आहे आणि ॲक्सेलरेशन तर आपल्याला माहितीच आहे. मग आपण इक्वेशन वापरू शकतो की v² इज इक्वल टू v² मायनस u² इज इक्वल टू 2as. हे इक्वेशन वापरून आपण मी इथले फक्त इक्वेशन्स हे पुसून टाकतो आणि तिथे हे लिहितो. आता आपण काय काढतो? एक्स काढतो आहे. तर मग इथे इक्वेशन लिहिता येईल आपल्याला. इथे मी हे लिहितो आहे ए आणि कनेक्टिंग, सो बॉल इज मुव्हिंग फ्रॉम ए टू पी. आणि मग इक्वेशन वापरतो आहे आपण v² मायनस u² इज इक्वल टू 2as. त्याच्याऐवजी मी एक्स म्हणतो. एक्स इज डिस्प्लेसमेंट आणि व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी ॲट पॉईंट पी, राईट, विच इज 0. u² काय? 10² इज इक्वल टू 2 इंटू ॲक्सेलरेशन -10 इंटू एक्स. आता याच्यावरून तुम्हाला हे कळेल, हे दिस इज -100 इज इक्वल टू
minus 20x. So x is equal to 5 meters. X 5 meter आलं तर x plus 40 is h, right? So you can write h is equal to, इथे खाली लिहिलं मी, 40 plus x is equal to 40 plus 5 is 45 meters. So the ball will, how high the ball does go? Ball goes up to 45 meters. Thank you.